नमस्कार. मी प्रियंका गोरड साम संजीवनीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण थोड्या वेगळ्या विषयावरती चर्चा करणार आहोत. आजचा आपला चर्चेचा विषय आहे तो म्हणजे संतुलन क्रियायोग आणि याच विषयासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत संतुलन केंद्राच्या डॉक्टर मालविका तांबे मॅडम. आपण सुरुवातीलाच डॉक्टरांचं स्वागत करूया. डॉक्टर, खूप खूप स्वागत आहे आपल्या कार्यक्रमामध्ये. थँक्यू. खरं म्हणजे फिटनेस हा प्रत्येकाला हवा असतो. आपली बॉडी फिट असावी असं प्रत्येकाला वाटत असतं. मात्र त्यासाठी नेमकं काय करावं? व्यायाम महत्त्वाचा आहे, सोबतच योगा किती महत्त्वाचं ठरेल हा प्रश्न नक्कीच तुमच्या मनामध्ये आला असेलच. विषयच कारण तसं आहे. या विषयासंदर्भात डॉक्टर आपल्याला खूप छान असं मार्गदर्शन करणारच आहेत. आता विषय निघालेला आहे सुरुवातीला व्यायामाचा. तर डॉक्टर, व्यायाम किती महत्त्वाचा आहे आपल्या शरीरासाठी? कसं आहे की आपण जेव्हा जन्म घेतो तेव्हापासूनच म्हणजे आपल्याला हालचालीची जी आपण म्हणतो की निसर्गाने आपल्याला सोय करूनच दिलेली असते. हळूहळू आपल्या सगळ्या मसल्समध्ये, हाडांमध्ये ताकद येते आणि मग आपण हळूहळू हिंडायला फिरायला लागतो. तर त्या ज्या आपल्या आतल्या सगळे अवयव आहे त्यांना सगळ्यांना ताकद मिळणं आणि त्यांना ती सवय राहणं अत्यंत आवश्यक असतं. जेवढी त्याच्यामध्ये लवचिकता व्यवस्थित राहील तेवढं आपल्याकडे सर्क्युलेशनसुद्धा व्यवस्थित राहू शकतं शरीरामध्ये, याचे सुद्धा पुरावे आहेत. त्यामुळे जेवढं सर्क्युलेशन व्यवस्थित राहील तेवढं आपलं सगळं शरीरामध्ये आपण म्हणतो ना की ट्रान्सपोर्टेशन जे आहे, तर तुम्ही खाल्ल्या पिलेल्या गोष्टी आहेत त्या तुमच्या शरीरामध्ये व्यवस्थित सगळीकडे पोहोचू शकतात. तर आपलं जे आयुष्य आहे ते जर का आपल्याला खरोखरी स्वस्थ आणि व्यवस्थित ठेवायचं असेल, आरोग्याचं नीट आपल्याला काळजी घ्यायची असेल, आपल्याला पटकन जे आपण म्हणतो ना की उतार वयाकडे आपली जी वाटचाल होत असते ती आपल्याला थांबवायची असेल, तर व्यायाम हे आपल्याला अत्यंत गरजेचे असतात आणि खरं सगळ्यांनाच हे माहितीच आहे. आता या सगळ्यातनं कसं होतं की आजचा काळ जो आपला आपण बघतो तो खूप धकाधकीचा झालेला आहे. म्हणजे पहिले काही कामं नव्हती असं नव्हे, पण आत्ताची कामाची तऱ्हा जी आहे ती इतक्या वेगळ्या प्रकारची झालेली आहे की लोकांना स्वतः करता काही वेळच उरत नाही असं झालेलं आहे. म्हणून व्यायाम जरी गरजेचा असला तरीही लोक बऱ्याचदा व्यायाम करण्याकरता वेळ काढत नाही किंवा त्याच्याकरता आपण म्हणतो ना की जे प्रवृत्त व्हायला पाहिजे मन, ते व्यायामाकरता होत नाही आणि त्याच्यामुळे बरेचसे त्रास आपल्याला दिसायला लागलेले आहेत. त्यातून दुसरा प्रॉब्लेम म्हणजे सध्याच्या काळात झालेलं इंडस्ट्रियलायझेशन आणि आपल्याला वेगवेगळ्या मिळणाऱ्या मशीन्स. म्हणजे आपल्याला जर का पहिल्याच्या काळात विचार केला तर स्त्रियांच्या केसमध्ये स्पेशली की त्यांना घरामध्ये इतक्या प्रकारची कामं हाताने करावी लागायची की व्यायाम आपसुकच होऊनच जायचा. सकाळी त्या वेळेत उठायच्या आणि मग सगळी कामं करत करतच त्यांचा व्यायाम जो आहे तो व्यवस्थितपणे होऊन जायचा. किंवा पुरुष आहेत ते जरी घराबाहेर कामाला पडत असले तरी त्यांचं चालणं किंवा हाताने काम करणं जे आहे ते भरपूर प्रमाणात व्हायचं. त्यामुळे व्यायाम जो आहे तो अगदी व्यवस्थित व्हायचा. आता सध्याच्या आधुनिक युगामध्ये आपल्याला सोयी खूप झालेल्या आहेत, खायला वगैरे सगळं आपल्याला वेगवेगळे प्रकार जे आहेत ते फार मिळायला लागलेले आहेत, पण त्याचबरोबरीने व्यायामासारख्या महत्त्वपूर्ण गोष्टीकडे आपलं दुर्लक्ष होत चाललेलं आहे. त्यामुळे या व्यायामाचं महत्त्व जर का समजून घेतलं, त्याचे आपल्या शरीरावरती होणारे परिणाम समजून घेतले, तर त्याचा बराचसा फायदा आपल्याला होऊ शकतो आणि त्याच्याबद्दल बरंच काम आता सध्या सोसायटीमध्ये चाललेलं पण आहे. खरं तर आपण जेव्हा संतुलन क्रियायोग हा शब्द वापरतो तेव्हा त्याच्यामध्ये संतुलन पण आहे, क्रिया पण आहे आणि योग पण, असे 3 खूप महत्त्वाचे शब्द त्याच्यामध्ये आहेत. तर आता संतुलन म्हणजे शरीराचं, मनाचं, आत्म्याचं सगळ्याचं संतुलन आपल्याला याच्यामध्ये साधण्याची गरज आहे. क्रिया म्हणजे काहीतरी काम करणं आणि योग म्हणजे, योग हा शब्द इतका महत्त्वाचा असतो कारण की आपण योगासना असं आपण खूप साधेपणाने बोलून जातो, पण योग म्हणजे 2 गोष्टींना जोडणारा आपण म्हणतो ना की दुवा असतो. त्यामुळे संतुलन क्रिया योग किंवा योगासन आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपल्याला समजण्याची गरज आहे की आयुर्वेदातला खूप महत्त्वाचा कॉन्सेप्ट असतो, तो म्हणजे स्वास्थ्य काय आहे. तर स्वास्थ्य म्हणजे शरीराचा, मनाचा आणि आत्म्याचा या तिघांचं एकत्रीकरण होऊन जे आपल्याला चांगलं वाटत असतं त्याला आपण स्वास्थ्याची परिभाषा आयुर्वेदामध्ये दिलेली आहे. आता आत्मा हा कॉन्सेप्ट बऱ्याच लोकांना समजत नाही, म्हणून आपण त्याला अगदी सोपेपणाने म्हणजे प्रॅक्टिकल दृष्ट्या विचार केला असं डॉक्टर तांब्यांचं म्हणणं आहे की तुमच्या शरीराचा, मनाचा आणि ऊर्जेचा या तिन्हीचाही जेव्हा तुम्ही एकत्र सगळा म्हणजे आपण काम करू शकतो त्या तिघांना बरोबर आणून, तेव्हाच त्याला आपण संतुलन क्रिया योग किंवा योग शब्द जो आहे तो आपण वापर करू शकतो. आता बऱ्याचदा बघा लोकांचा मूड काही वाईट असतो असं नव्हे, त्यांच्या ब्लड टेस्ट तुम्ही पाहिल्या किंवा एकूण शरीरयष्टी पाहिली तर तुम्ही म्हणाल की हां एकदम हेल्दी मनुष्य दिसतोय, पण कुठलंही काम करायचं म्हटलं, नवीन काहीतरी गोष्ट सुरू करायची म्हटली तर आतमधनं ऊर्जेचा प्रवाहच नसतो. ते म्हणतात जाऊ दे ना, राहू दे ना, आज नाही उद्या होऊ शकेल. तर हा जो अप्रोच असतो आपल्या आयुष्याकडे, हा बदलण्याची आपल्याला गरज आहे आणि त्याच्यातनंच नवीन काहीतरी गोष्टी आयुष्यात तयार होऊ शकतात.
पर्यायाने समाजाला काहीतरी मदत होऊ शकते. त्यामुळे या ऊर्जेचा प्रवाह जो आहे तो आपल्या मनातनं, आपल्या तनातनं होणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्याकरता व्यायाम हे खूप मदत करतात. व्यायाम म्हणजे कुठल्याही प्रकारचे आपण स्पेशली योगासन आपण ज्याला म्हणतो. हं. तर हा वेळ जेव्हा पुरत नव्हता लोकांना, तेव्हा डॉक्टर श्री बालाजी तांबेंच्या मनात आलं, की वेळेअभावी व्यायाम न करता येणं हे अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे ह्याचा कुठलातरी सोपा आपण पर्याय आणला पाहिजे, की जो प्रत्येकाला करता येऊ शकेल. त्याच्याकरता वेळ कमी द्यावा लागेल, पण प्रत्येक व्यायामातनं होणारी जी मदत आहे ती होऊ शकेल आणि त्याच्यातनं खरं त्या संशोधनातनं हा संतुलन क्रिया योग हा त्याच्यातनं बाहेर आलेला आहे आणि त्यामुळे तो प्रत्येक व्यक्तीला करता येण्यासारखा असा सोपा योगासनांचा भाग आहे, की जो आपल्याला या पुस्तकामार्फत प्रत्येकापर्यंत पोहोचवलेला आहे. कारल्यामध्ये बरेचसे पेशंट्स आहेत, की जे गेले कित्येक वर्ष हे करतात आहे आणि त्याचा त्यांना अत्यंत चांगला परिणाम किंवा उपयोग जो आहे आपल्याला होताना दिसतो आहे. नक्कीच. खरं म्हणजे शरीरासाठी जितका व्यायाम महत्त्वाचा आहे, अर्थातच योगा महत्त्वाचा आहे, अगदी. तितकंच आपलं मन आनंदी राहावं, एक सकाळ आपली खूप छान सुरुवात व्हावी, त्या दिवसाची सुरुवात खूप छान व्हावी, यासाठी योगासनं किती फायद्याची ठरू शकतील डॉक्टर? आता बघा, योगासनं आपण जेव्हा म्हणतो आहोत त्याच्यामध्ये आपण जर का योगशास्त्राचा विचार केला तर यम, नियम, आसन, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी सगळ्याचा विचार त्याच्यामध्ये केलेला आहे. तर प्राणायाम त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं सांगितलेलं आहे. सकाळच्या वेळेला म्हणजे आपण जेव्हा सकाळी लवकर उठतो त्यावेळेला आपल्या शरीरातलं स्पेशली रेस्पिरेटरी सिस्टम म्हणजे आपले लंग्स जे आहेत ते काम व्यवस्थित करत असतात. सकाळच्या वेळेला जर का प्राणवायूची आपूर्ती आपल्या शरीराला व्यवस्थितपणे झाली तर त्याचा फायदा आपल्याला दिवसभर राहतो. म्हणजे आपल्याला आपण म्हणतो ना, की सकाळी जर का प्राणायाम झाला किंवा डीप ब्रीदिंग झाली त्यावेळेला जर का आपण वेगवेगळ्या आसनांचा आपण जे आपण म्हणतो प्रॅक्टिस जी आहे ती केली तर त्याच्यातनं तुम्हाला जाणवेल, की एक दिवशी सकाळी व्यायाम केल्यानंतर संध्याकाळपर्यंत तुम्हाला ती ऊर्जा टिकवून ठेवण्यामध्ये मदत मिळू शकते. आणि तेच रेग्युलरली व्यायाम करणारा जो मनुष्य आहे त्याने जर का एक दिवशी व्यायाम काही गोष्टीमुळे चुकला तर त्याला जाणवू शकतं, की थोडंसं त्याच्या एकूण आपण म्हणतो ना, की शारीरिक शक्तीमध्ये किंवा मानसिक उत्साहामध्ये लगेचच फरक पडलेला जाणवतो. त्यामुळे आपल्याला आपलं जर का एकूण जे काही आपल्याला इनपुट्स द्यायचे आहेत, काय आपल्याला आपलं सगळ्या कामामध्ये जे आपल्याला आउटपुट्स हवे आहेत त्या सगळ्याकरता आपल्याला व्यायामाचं महत्त्व जे आहे ते कळूच शकतं. त्यामुळे रोज सकाळी उठून प्रत्येकाने प्राणायाम तरी कमीत कमी जो आहे तो रेग्युलर बेसिसवरती केला तर एकूणच त्याच्या अख्ख्या दिनचर्येचा भाग जो आहे तो सगळा व्यवस्थित होण्यामध्ये आणि त्याचं कामं जी आहेत ती व्यवस्थित होण्यामध्ये त्याला नक्की मदत मिळू शकते. खरं म्हणजे व्यायाम आजकालची तरुणाई जर का पाहिली तर जिमकडे त्यांचा ओढा फार मोठ्या प्रमाणावरती असल्याचं पाहायला मिळतं. अगदी, म्हणजे अगदी खरं सकाळी आहे. जिमला जातात, सकाळी नाहीच वेळ मिळाला तर रात्री जिमला जाणं, हे किती योग्य आहे कधीही व्यायाम करणं? आणि महत्त्वाचं म्हणजे जिममध्ये जे काही मगाशी आपण सांगितलं, की अनेक गोष्टी घरामध्ये मशीन्स आलेल्या आहेत त्यामुळे जो घरगुती व्यायाम होत होता राईट, राईट. तो आता होत नाही आणि जिममध्ये देखील तशाच पद्धतीचा थोडा कॉन्सेप्ट असतो. म्हणजे चालायचं झालं तरी त्यासाठी देखील एक वेगळी मशीन असते. म्हणजे या सगळ्या मशीन्स, या पद्धतीचा व्यायाम आणि योगा या दोघांमध्ये काय फरक आहे आणि फायदा काय आहे? बघा, आता याच्यामध्ये आपल्याला परत मशिनीकरण आपण करतो आहोत. आता जिम म्हटलं म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन्स, आपण इव्हन आपल्या मसल्सचा पण आपण तसाच विचार करतो, की मसल्स म्हणजे एक मशीन आहे, की ज्याला आपण जेवढा जोर देऊ तेवढ्या त्या मसल्स बिल्डअप होते आणि मसल्स बिल्डअप झाल्या, खूप जास्त प्रोटीन्स दिले म्हणजे आपल्या शरीरात ताकद आली आणि म्हणून आपण स्वस्थ राहू. हा कॉन्सेप्टच मुळात चुकीचा आहे. कारण आपलं शरीर म्हणजे हे फक्त मशीन नव्हे, आपल्या शरीरामध्ये मन आणि आत्मासुद्धा आहे. त्यामुळे खरं पहिला एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे, की आपल्याला खरं व्यायाम प्रकार जो आहे ते योगासनच आहेत. जिममध्ये केला जाणारा जो व्यायाम आहे तो फक्त एक आपण रुटीन एक्सरसाइजसारखं जे म्हणतो तोच आहे. त्याचा खरं स्वास्थ्याच्या दृष्टीने फार जास्त परिणाम होताना दिसत नाही. उलट अजून महत्त्वाचं जे आमच्याकडे एक जिम ट्रेनर आहेत त्यांच्याशी जेव्हा डिस्कशनमध्ये आम्हाला जाणीव झाली, की जी लोकं फार जास्त प्रमाणामध्ये हे सगळे जिम वगैरे करतात आहे त्यांच्या केसमध्ये त्यांना दिसलं, की हार्ट अटॅक्सचे जे केसेस आहेत त्यासुद्धा फार वाढलेल्या दिसतात. ते म्हणजे मनुष्य कालपर्यंत जिममध्ये दीड तास एक्सरसाइज व्यवस्थित करत होता आणि नेक्स्ट डे त्याला हार्ट अटॅक आल्याची अशी लक्षणं दिसतात आहे. आता आपल्याला याच्यातनं हे समजण्याची गरज आहे, की आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे, की व्यायाम अर्धशक्ती करावा. म्हणजे काय, की आपल्याला जेवढी काही ताकद वाटते आहे त्याच्याहून अर्ध्याच गोष्टी तुम्ही केलेल्या जास्त उत्तम असतात. म्हणजे शरीरातलं जे वीर्य आहे ते उगाच फार प्रमाणात वापरलं जात नाही. त्याच्या जागी जिम वगैरेमध्ये सध्या कसं सांगितलं जातं, की तुम्हाला घाम येऊस्तोवर तुम्हाला अगदी वाटेल, की हां काहीतरी मी श्रम केलेले आहे.
तोपर्यंत तुम्ही ते जिमचे एक्सरसाइजेस करत राहायला पाहिजे. तर हा कॉन्सेप्टच मुळात चुकीचा आहे. ओव्हर किंवा अति आपण कुठल्याही गोष्टीची केली तर त्याचा आपल्याला त्रासच जास्त होतो. दुसरं, यंग जनरेशन जेव्हा खरं शरीरामध्ये ताकद वाढवण्याची गरज आहे, एकूण एक सगळी धातू एस्पेशली शुक्र धातू शरीरामध्ये वाढवण्याची गरज आहे, अशा वेळेला फक्त मसल्स म्हणजे जी मांस धातू आहे तीच वाढवली जाते, जेणेकरून शुक्रापर्यंत जो काही सगळा आपल्या आहाराचा प्रवाह गेला पाहिजे आणि ती धातू वाढून आणि सगळं आयुष्य व्यवस्थित राहायला पाहिजे पुढे जाऊन. जो आपण म्हणतो ना की बँकमध्ये अकाउंट्स आपण व्यवस्थितपणे जर का भरून ठेवले तर पुढे आपल्याला कामास येतील, तसं न करता आपण त्याचा वापर आत्ताच जास्त प्रमाणामध्ये करू लागतो. तिसरी जी चूक याच्यामध्ये आपल्याला दिसते आहे ती म्हणजे वेळेची, की जसं तुम्ही म्हणलात की वेळ नसल्या मुळे लोक रात्रीच्या वेळेला सुद्धा जिममध्ये जातात. तर व्यायामाची वेळ जी आहे ती आपल्याला अगदी सुरुवातीपासून सगळ्यांनाही खरं माहिती असतं की सकाळच्या वेळी केलेला जो व्यायाम असतो, आपल्याकडे तर ब्राह्ममुहूर्तात उठून आणि नंतर व्यायाम करायला सांगितलेला आहे. तर तसं न करता जर का तुम्ही संध्याकाळच्या वेळेला व्यायाम केला तर तेव्हा एक तर आपले लंग्स जे असतात ते ॲक्टिवेटेड नसतात. म्हणजे तुम्ही जे काही काम करतात अगदी त्याला एरोबिक एक्सरसाइज असं नाव जरी दिलं तरी तेव्हा जाणारी शरीरातली जी प्राणवायू आहे त्याचा उपयोग शरीर व्यवस्थितपणे करू शकत नाही आणि त्यामुळे त्याचा जो फायदा खरा आपल्याला एंडपर्यंत हवा आहे तो मिळत नाही. दुसरं म्हणजे ज्या वेळेला निसर्ग आपली झोपण्याची तयारी करत असतो, म्हणजे 6 वाजेनंतर तुम्ही साधारणपणे पाहिलं तर मनुष्य नावाचा प्राणी सोडून दुसरा कुठलाही प्राणी आहे तो कुठलंही काम करताना तुम्हाला दिसणार नाही. तो स्वतःचं सगळं आटपून झोपण्याच्याच तयारीमध्ये असतो. म्हणजे आरामाची जी वेळ आहे, जेव्हा आपल्या शरीरातलं मेटाबॉलिझम नेचरप्रमाणे थांबून आणि मग त्याला आराम देतो आपण, की पुढचा जो दिवस परत तयार होणार आहे, सुरू होणार आहे, त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थितपणे आपल्याला करता यावं परत, त्यावेळेला आपण त्याला परत उठायला लावतो आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरातलं जे सगळं मेटाबॉलिझम आहे ते चुकायला लागतं आणि त्यामुळे किंबहुना सध्याच्या काळामध्ये आपल्याला दिसतं आहे की मेटाबॉलिक डिसऑर्डर्स जे आहेत ते आपल्याला फार प्रमाणात दिसत आहे. म्हणजे आपण त्यांना हॉर्मोनल इम्बॅलन्स म्हणतो किंवा काहीतरी वजन वाढतं आहे माझं कळत नाही कशामुळे चेंजेस सगळे होतात आहेत. पण हे आपल्या शरीरातलं मेटाबॉलिझम आहे की जिथे आपण अन्न घेतल्यानंतर रसापासून शुक्रापर्यंत नेण्याची जी सायकल आहे ती करेक्ट वेळेला न चालवत असल्यामुळे ते चुकीच्या वेळेला आपण जेव्हा त्याला बाहेरून आपण त्याला इंधन देत राहतो त्याच्यातनं या चुका सगळ्या तयार होत आहे आणि खूप सगळे आजार तयार होतात ते. तर मला तरी असं वाटतं की जिम व्यक्तीने करावा, पण त्याच्याकरता एक आपण म्हणतो ना की नियम पाळलेले बरे, की खूप जास्त प्रमाणात ते केलं जाणार नाही, त्याची वेळ जी आहे ती करेक्ट राहील आणि त्याचबरोबरीने आपण प्राणायाम आणि आपले हे जे आसनं सगळी सांगितलेली आहेत आपल्या योगशास्त्रामध्ये त्याचाही अंतर्भूत जे आपण आपल्या पूर्ण रुटीनमध्ये आहे ते करण्याकरता नक्की काळजी घेऊ. नक्कीच. खरं म्हणजे डॉक्टर आपण जे सांगताय योगा प्रचंड महत्त्वाचा आहे. योगासनं जी आहे ती शिकण्यासाठी खरं म्हणजे ट्रेनरची गरज आहे का? एखाद्या उत्तम अशा प्रशिक्षकाकडून ती योगासनं शिकणं फायद्याचं ठरू शकेल का? अगदी बघा कसं आहे, कुठलीही गोष्ट आहे त्याच्याकरता प्रशिक्षक गरजेचाच पडतो. आपण जरी कितीही म्हणत असलो की आपल्याला झालेल्या बाळाला दूध प्यायला लावावं लागतं का, समजवावं लागतं का, तो रिफ्लेक्स जरी आतनं असला तरी त्याला ट्रेनिंग जी आहे की दूध प्यायचं वगैरे आईने मदत करणं किंवा धात्रीने मदत करणं हे तेव्हा थोडंसं गरजेचं असतंच. त्यामुळे गोष्ट जरी सोपी असली तरी प्रशिक्षक असणं हे अत्यंत गरजेचं असतं. आता योगासनंसुद्धा जी आहेत त्याच्यामध्ये श्वास कसा घ्यायचा, कुठे सोडायचा, कुठे तुम्ही श्वास थांबवून ठेवायला पाहिजे, या सगळ्याची ट्रेनिंग जी आहे ती अत्यंत गरजेची असते. कारण की आपण कुठलंही व्यायाम प्रकार जेव्हा करतो तेव्हा त्याच्यामध्ये घेतला जाणारा जो श्वासाची लय असते त्याच्याने सुद्धा त्याचा परिणाम जो आहे आपल्या शरीरावरती तो चांगला किंवा वाईट होऊ शकतो. आता प्राणायामासारखी सोपी गोष्ट जेव्हा आपण विचार करतो आहोत की बाबा खूप वर्षांपासून लोक सगळे प्राणायाम करतात आहे, पण प्राणायामाची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये कुठलाही तुम्ही झटका दिला किंवा अनावश्यक प्रेशर दिलं, तुम्हाला जमत नसलं तरी तुम्ही तो श्वास खूप बाहेर सोडण्याचा प्रयत्न केला किंवा प्राणायामातलं जे कुंभक आहे ते काही आजारांमध्ये केलेलं चालत नाही, तर तो श्वास आतमध्ये रोखून ठेवणं किंवा श्वास बाहेर सोडल्यानंतर तुम्ही कुंभक करणं, ते या सगळ्याची टेक्निक जर का नीटपणे फॉलो झालं नाही तर त्याचे आपल्याला चांगले परिणाम मिळण्याच्या जागी दुष्परिणाम सुद्धा जे आहेत ते होऊ शकतात. आणि म्हणून आता संतुलन क्रिया योग जे आपण म्हणतो आहोत, संतुलन क्रिया योग आहे हा सगळ्या व्यायामांचा एक सोपा प्रकार आहे. म्हणजे तुम्ही थोडा जरी वेळ देऊन कोणाकडनं संतुलनच्या एखाद्या शिक्षकाकडून ते शिकून घेतलं तर त्याचा तुम्हाला खूप चांगला परिणाम होताना दिसतो आणि ते शिकणं काही अवघड पण नसतं. परत घरी त्याला फॉलो करणं सुद्धा जे आहे ते अगदी सोपं पडतं. त्यामुळे कुठलाही व्यायाम प्रकार आहे तो एकदा शिकून घेणं आणि मगच तो आपल्या रोजच्या व्यवहारात आणणं हे कधीही कोणाच्याही आरोग्याच्या दृष्टीने जास्त इष्ट असतं.
नक्कीच. आणि या सगळ्या योगासनासंदर्भातली माहिती जी आहे ती एका संचामध्ये आपल्याला मिळणार आहे. संतुलन क्रिया योग या पुस्तकामधून आपल्याला मिळणार आहे. खरं म्हणजे योगा करणं किती फायद्याचं ठरू शकतं शरीरासाठी हे आपल्याला नक्कीच जाणून घ्यायचं आहे. मात्र ब्रेकची वेळ झालेली आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम संजीवनी. ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. खरं म्हणजे डॉक्टर, चर्चेच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपण सांगत होतात की योगा किती महत्त्वाचा आहे, किती फायद्याचा आहे. मात्र योगाचा फायदा जो आहे तो कुठल्या वयातल्या व्यक्तींनी घ्यावा किंवा योगा जो आहे तो कुठल्या वयोगटातल्या व्यक्तींनी करणं फायद्याचं ठरेल? खरं बघितलं गेलं तर योगासनं हे प्रत्येक वयोगटाला गरजेचं आहे. म्हणजे अगदी जन्म झालेलं बाळ आहे, त्याला सुद्धा आपण हातपाय हलवणं, क्रॉस करणं अशा प्रकारचे व्यायाम प्रकार जे आहेत ते नक्कीच करायला सांगतो. म्हणजे माझा जो यूट्यूब चॅनल आहे डॉक्टर मालविका तांबे नावाने, त्याच्यामध्ये आपण बाळाला मसाज कशी करावी सांगितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण सांगितलं की बाळाला तुम्ही हलका का होईना व्यायाम जो आहे तो नक्की करवावा. लहान मुलांना व्यायाम करता येत नाही म्हणूनच त्यांच्यामध्ये मसाजचं अजूनही महत्त्व आहे. कारण की तुम्ही जेव्हा हलक्या हाताने तेल लावता, सगळ्या मूव्हमेंट्स करता, तेव्हा ऑटोमॅटिकली व्यायाम जो आहे तो होतच असतो. त्यामुळे प्रत्येकाने खरं हा व्यायाम जो आहे तो करणं अत्यंत गरजेचं आहे. अगदी लहान मुलांपासून अगदी आपलं वय झालेले जे आजी आजोबा असतात त्यांनी सुद्धा कुठल्या ना कुठल्या प्रकारचा व्यायाम जो आहे तो नक्की करायला पाहिजे. म्हणजे आपल्याला पाहण्यात सुद्धा येईल की जे आजी आजोबा अगदी सुरुवातीपासून व्यायाम करत असतात ते इव्हन 70चे झाले, 80चे झाले तरी ताठ उभे राहतात. त्यांचे गुडघे जे आहेत ते दुखत नाही, कंबर दुखत नाही, मान दुखत नाही. रेग्युलर बेसिसवरती स्वतःचं सगळं काम जे आहे ते स्वतः करतात. म्हणजे स्वावलंबीपणा जो आहे तो व्यायामाचा आपण म्हणतो ना की पुढच्या आयुष्यात म्हणजे जेव्हा आपण उत्तर काळात जातो आपल्या आयुष्याच्या, तेव्हा आपल्याला तो व्यायाम केल्याचा फायदा जो आहे तो पुढे जाऊन दिसतो. त्यामुळे व्यायामाला वय नाही. प्रत्येकाने व्यायाम जो आहे तो नक्की रेग्युलर बेसिसवरती करणं अत्यंत गरजेचं आहे. नक्कीच डॉक्टर, आता आपण उल्लेख केलात की व्यायामाला वय नाहीये, मात्र कुठल्या कालावधीमध्ये करणं फायद्याचं ठरेल? म्हणजे एखादी गर्भवती स्त्री आहे, तिने जर का योगा केला तर फायद्याचं ठरू शकेल का? मुळातच गर्भवती स्त्रीने योगा करावा का? म्हणजे कसं आहे, गर्भवती स्त्रीने तर नक्कीच योगा करावा. कारण की गर्भवती स्त्री जी असते तिच्या शरीरामध्ये इतके बदल होत असतात. एस्पेशली जेव्हा फॅट डिपॉझिशन शरीरामध्ये होतं किंवा जेव्हा शरीरामध्ये पाणी साचत असतं, बाळाचा आकार वाढत असतो, पोटाचा घेर वाढत असतो, अशा सगळ्या वेळेला उलट मसल्सवरती खूप ताण येत असतो, लिगामेंट्सवरती खूप ताण येत असतो. तर अशा वेळेला तर उलट व्यायाम करणं अत्यंत उत्तम. कारण की ते जे काही आपल्या मसल्समध्ये चेंज येतो आहे त्याच्याकरता तुम्ही जर का व्यायाम केला तर तिथलं सर्क्युलेशन व्यवस्थित राहतं आणि त्याची जी इलास्टिसिटी आहे ती सुद्धा टिकून राहायला मदत मिळते. म्हणजे बाळ झाल्यानंतर जेव्हा स्त्री परत स्वतःच्या प्रॉपर शेपमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा जर का त्या मसल्सची इलास्टिसिटी व्यवस्थित असली तर हा जो प्रवास आहे तिचा परतीकडला तो तिला खूप उलट साजेसा होतो. गर्भवती स्त्रीकरता मी अजूनही एक सांगेन की आजकाल बऱ्याचदा स्त्रियांना बेड रेस्ट सांगितली जाते हो. आणि बेड रेस्ट सांगितल्यावरती तर साधे कामं सुद्धा नाही केली जात, चालायला वगैरे त्यांना नाही सांगितलं जातं. सतत गादीवरती बसून किंवा खुर्चीवरती बसून तुम्ही आरामच केलेला बरा असं त्यांना सांगितलं जातं आणि त्यावेळेस मग व्यायाम न केल्यामुळे नंतर वजन पण खूप वाढताना दिसतं, इलास्टिसिटी पण शरीरामध्ये नीट राहत नाही. तर उलट अशा वेळेला सुद्धा निदान अंगाला तेल लावलं तर पॅसिव्ह व्यायाम आपण ज्याला म्हणतो ते होतात. तसेच आपलं जे आयुर्वेदिक गर्भसंस्कार पुस्तक आहे त्याच्यामध्ये स्पेशली गादीवरती झोपल्या कशा प्रकारचे व्यायाम आपल्याला करता येऊ शकतात. म्हणजे तुम्ही जर का पाय हलवले, हाताचे रोटेशन्स केले किंवा तुम्ही साधं जे आपण म्हणतो की डीप ब्रीदिंग जी आहे ती जरी गादीवरती झोपल्या केली तर त्याचाही आपल्याला याच्यामध्ये अप्रतिम फायदा होताना दिसतो. त्यामुळे गर्भवती स्त्रीसुद्धा अपवाद नाही. फक्त एवढंच आहे की जर का तुम्ही सुरुवातीपासून व्यायाम केलेले नसले इन केस तर मात्र तुम्ही कोणाची तरी ट्रेनिंग थोडा दिवस घ्या किंवा कुठली तरी चांगली क्लास असली योगाची की जी गर्भवतीची सगळा विचार करून व्यवस्थितपणे सांगत असेल तशा प्रकारचे व्यायाम केलेले चांगले. तसेही आयुर्वेदिक गर्भसंस्कार पुस्तकामध्ये आपण वेगवेगळे प्रकारचे व्यायाम प्रकार गर्भवती स्त्री करता जे स्पेशली असतात तेही त्याच्यामध्ये दिलेलेच आहे. तर ते क्रमवार असतात. म्हणजे पहिल्या 3 महिन्यात कुठले, मधल्या 3 महिन्यात कुठले, नंतरच्या 3 महिन्यात कुठले. तर अशा प्रकारे उलट क्रमवार जर का स्टेप वाईज हे सगळे व्यायाम सुरुवातीपासून गर्भवती स्त्रीने फॉलो केले तर एकूणच हा सगळा गर्भावस्था आणि नंतरचा सुद्धा जो काळ आहे त्याच्यातनं तिला सगळं बरं व्हायला किंवा एकूणच सगळं
तिचा जो चेंज आहे फिगरमधला तो सगळा नीट ठेवण्याकरता तिला मदत जी आहे ती नक्की मिळू शकते. नक्कीच. आणि आयुष्यामध्ये घडणारे जे काही बदल आहेत आणि जसं आपण मगाशी सांगितलं की मन आनंदी राहणं फार महत्त्वाचं आहे आणि गर्भवती स्त्रियांमध्ये तर ते अतिशय अतिशय महत्त्वाचं आहे गरजेचं. आणि त्यासाठी आपण गर्भसंस्कार देखील त्यांना देत असतो. आपल्याकडे देखील असंख्य महिला ज्या असतात गर्भसंस्कारांसाठी येत असतात. तर डॉक्टर, संतुलन केंद्रामध्ये नेमकं कशा पद्धतीने योग प्रशिक्षण दिलं जातं? कसं आहे बघा, की एक तर सगळ्यात महत्त्वाचं असतं, की आपल्याकडे येणारे जे असतात ते पेशंट्स असतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या त्यांच्या हिशोबाने व्यवस्थितपणे जी योगासनं आहेत ती करता येतील. कुठेही त्यांची ताकद कमी पडणार नाही. पंचकर्मामध्ये कुठे त्याचा अडथळा आहे, अशा सगळ्या दृष्टीने आपण त्यांच्याकरता ही सगळी योगाची जी प्रशिक्षण आहे ते प्लॅन करत असतो. त्यामुळे आत्मसंतुलनमध्ये रोज सकाळी 7 वाजता पेशंट्सकरता योगा असतो आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे सगळे व्यायाम प्रकार, एस्पेशली सगळ्या प्रकारची आसनं. म्हणजे आता साधा आपण जेव्हा बसतो तर आपण त्याला सुखासन म्हटलं जातं हे सुद्धा आपल्याला माहिती नाही. तर मांडी घालून बसणं हे ऑटोमॅटिकली आपल्या शरीराकरता व्यायाम आहे हे आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे आजकाल बऱ्याचदा लोक जे आहेत ती पोक काढून बसतात. म्हणजे असं सरळ पाठ करून बसणं हे आपल्याला आपल्या एकूणच सगळ्या शक्तीकरता पण गरजेचं आहे हे आपल्याला समजून येत नाही. तर सुखासनात बसणं हे आपल्याला जमलंच पाहिजे. जेवल्यानंतर वज्रासनात बसणं हे आपल्याला जमलं पाहिजे. सिद्धासन जे आहे ज्याच्यामध्ये आपण ज्याला मेडिटेशन पोज म्हणतो, ह्याच्यात आपण बसू शकत असलो तर ऑटोमॅटिकली आपला व्यायाम होत आहे हे आपल्याला कळतच नाही. त्याबरोबरीने मग दुसऱ्या प्रकारचे आसनं सुद्धा असतात. त्याच्यामधलं सूर्यनमस्कार आहे हे खूप प्रसिद्ध आहे. कारण की ते संपूर्ण शरीरावरती काम करत असतं. तर सन सॅल्युटेशन किंवा सूर्यनमस्कार आहे हा आत्मसंतुलनच्या एकूण योगासनं जी करवली जातात त्याच्यामधला खूप महत्त्वाचा भाग आहे. कारण की प्रत्येक पेशंटला आपली कुठे मर्यादा येते आपल्या पूर्ण हलनचलनामध्ये हे त्याला कळतं आणि मग तो तशा हिशोबाने काम करायचा प्रयत्न तरी करतो, की बाबा बाकीची सगळी लोक माझ्या आजूबाजूला हे व्यायाम प्रकार व्यवस्थित करू शकतात तर मला हे जमत नाही, त्याच्याकरता मी प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे आसनं कुठली नाही करता आली तर ह्याच्यातनं आपल्याला समजायला पाहिजे की आपल्या शरीरात कुठेतरी दोष नक्की आहे, की साधं बसण्याचा उठण्याचा व्यायाम आपल्याला जमत नसला तर बाबा मला स्वतःकरता काहीतरी करण्याची गरज आहे. त्यामुळे हा जो व्यायाम प्रकार आहे हा प्रत्येकाला आपल्याकडे करवला जातो. स्पेशली गर्भिणी जी असते तिच्याकरता तर आपल्याकडे आपण गर्भसंस्कार सेमिनार्स घेतो. त्याच्यामध्ये काही प्रकारचे व्यायाम प्रकार शिकवले जातात. किंवा कुठल्या स्त्रीला जर का इच्छा असली की मला माझ्या या काळामध्ये येऊन आत्मसंतुलनमध्ये राहायचं आहे आणि मला व्यायाम पण शिकून घ्यायचे आहेत तर उलट आपण त्या गोष्टीकरता प्रोत्साहन देतो. कारण की बाळावरती जे काही संस्कार होणार आहेत त्याच्यामध्ये वातावरणाचा सुद्धा खूप फरक पडतो आणि आत्मसंतुलनाला जेही कोणी व्यक्ती व्हिजिट्स देतात ते एकदा तरी म्हणतात की या जागेची एनर्जी जी आहे ती अगदी वेगळी आहे. तर व्यायाम, चांगलं खाणं पिणं, चांगल्या वातावरणात राहणं, निसर्गाच्या सानिध्यात राहणं आणि त्याचबरोबरीने आत्मसंतुलनमध्ये जो आपला ओंकाराचं मंदिर आहे तिथे रेग्युलरली मेडिटेशन होतं सकाळी आणि संध्याकाळी सुद्धा. तर ते मेडिटेशन अटेंड केल्यानंतर तर गर्भवती स्त्रिया आहेत त्या अगदी निश्चितपणे सांगतात की बाळाचा आतमध्ये काय चेंज जाणवतोय किंवा त्याची मानसिकतेला काय त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट आपल्याला दिसतो आहे मेडिटेशनचा वगैरे हे गर्भवती स्त्रियांना नक्की जाणवतं. त्यामुळे अशा प्रकारच्या कुठल्या तरी स्थळावरती जाऊन राहणं काही दिवस जेवढं आपल्याला जमत असेल ते जरी गर्भवती स्त्रीने मनावरती घेतलं तर बाळाच्या पुढच्या आपण म्हणतो ना की मानसिकतेवर, त्याच्या वागणुकीवर खूप चांगले परिणाम होतात. असं आपल्याला आता आत्मसंतुलन विलेज तर खूप दशक तिथे आहे आणि बरेच वर्ष आपण हे गर्भसंस्कार करत आहोत. तर स्त्रियांना त्याचा जो फरक आहे तो बाळामध्ये अगदी खूप प्रकर्षाने जो आहे तो जाणवतो. खरं म्हणजे संतुलन क्रिया योग हा पुस्तकाचा एक संच आहे. त्याच्यामध्ये अगदी सगळेच योगासनाबद्दलची माहिती जी आहे ती दिलेली आहे. मात्र योगा करणं, योगासनं करणं आणि ते म्हणजे पहाटेच्या कोवळ्या उन्हामध्ये करणं आणि त्यामध्ये आता आपण जर निसर्गाचा उल्लेख केलात कारल्यामधला, या निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहून हे योगा करणं हे खूप छान असणार आहे वातावरण. आता म्हणजे इमॅजिन करूनच तसं वाटतंय. तर आता जर का आपले प्रेक्षक जे आहेत हा आजचा कार्यक्रम पाहतात त्यांना जर का ही सगळी योगासनं शिकायची असतील तर त्यासाठी तिथे कारल्यामध्ये ट्रेनर्स आहेत? आता बघा त्याच्याकरता कसं आहे की आपल्याला वेळ देणं गरजेचं आहे. कारल्याला येऊन तुम्ही राहिला, तुम्हाला योगासनं शिकून घ्यायची असतील, तुम्हाला मेडिटेशन करण्याची इच्छा असेल, एखाद दुसरं आयुर्वेदिक थेरपीज काय असतात ते जाणून घ्यायची इच्छा असेल, एकूणच लाईफस्टाईल कशी असायला पाहिजे, काय आपण विचार केले पाहिजे, या सगळ्या दृष्टीने आपल्याकडे ट्रेनिंग
प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रूपाने उपलब्ध आहेच. नॅचरली योगासारखी जी गोष्ट आहे त्याच्याकरता प्रत्यक्ष मार्गदर्शन गरजेचं असतं. त्यामुळे लोक जी येऊन राहतात त्यांना योगासनांमध्ये आपण यायला उलट आपण प्रोत्साहित करत असतो की त्यांनी ते शिकावं आणि करावं. तरी पण ज्या लोकांना येणं शक्य नाही आहे त्याच्याकरता म्हणून आपलं हे जे संतुलन क्रियायोग म्हणून पुस्तक आहे त्याच्यामध्ये इत्थंभूत माहिती म्हणजे स्टेप वाईज सगळं कसं कसं आपल्याला करता येऊ शकतं त्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्याची CD ही उपलब्ध आहे. तर तुम्हाला जर का करून बघायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली CD सुद्धा बघून ते करू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मार्गदर्शन जे आहे ते संतुलन क्रियायोगाकरता नक्कीच मिळू शकतं. तर त्याच्याकरता प्रयत्न केला तर चांगलाच अगदी. फायदा होऊच शकतो. अगदी खरं म्हणजे अनेक रुग्ण जे आहेत ते कार्लामध्ये भेट देत असतात आत्मसंतुलन केंद्राला हो. आणि त्यावेळेला डॉक्टर म्हणजे मला हा फरक विचारायचा आहे. आता आपण उल्लेख करत होतात की शरीरासाठी योगा हा खूप फायद्याचा असतो. हो. तिथे असंख्य रुग्ण येत असतील ज्यांना आपण काही रसायनं आहेत ती रसायनं देतात. त्यांचे जे आजार आहे ते बरं करण्याचा प्रयत्न जो आहे तो सातत्याने तिथे होत चालूच असतो. असतो अगदी. तर ही रसायनं, ही औषधं एकीकडे आणि योगा या दोन्ही गोष्टी जर का एका रुग्णाला दिल्या तर त्यामध्ये फरक काही वेगळा जाणवतो? चांगला प्रश्न आहे. बघा कसं असतं की आपण जेवढी मेहनत घेतो ना तेवढं आपल्याला फळ नक्की मिळतं एवढं लक्षात ठेवायला पाहिजे. आता आपल्याकडे जेव्हा आपण रुग्णांना या सगळ्या प्रकारचे योगासनाचा जेव्हा आपण फॉलो करायला लावतो तेव्हा आपल्याकडे एक पद्धत आहे की कोण रुग्ण येत नाही आहे रेग्युलरली ते आपण लिहून ठेवतो. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून की ज्या रुग्णांनी आयदर मेडिटेशन फॉलो नाही केले किंवा योगासनं कारण की संतुलन क्रियायोग हे सोपं आहे. लोकांना असं वाटतं की जिम केलं म्हणजे आपण खूप जास्त आपण मेहनत घेतली शरीरावरती तर नुसतं छोट्याशा योगासनांनी काय होणार आहे. पण ज्या लोकांनी संतुलन क्रियायोगाचा पूर्णपणे पालन केलेलं आहे पंचकर्म करत असताना त्यांच्यामध्ये मिळणारे जे रिझल्ट्स आहेत ते खूप वेगळे असतात. कारण की काय होतं की आपल्याला कळत नाही कुठलाही आजार आहे तो फक्त शारीरिक पातळीवरती नसतो, तो मानसिक पातळीवरती सुद्धा आपल्याला त्रास देत असतो किंवा किंबहुना काही काही आजारांचं जे मूळ आहे ते मानसिकतेत असतं आपल्या आणि मग त्याच्यातनं शारीरिक रूपांतरण जे आपल्याला झालेलं दिसतं त्याच्या डिसीजमध्ये ते होत असतं. त्यामुळे उलट मानसिकता जी आहे त्याच्यावरती काम करण्याच्या दृष्टीने योगासनं जी आहेत ती अत्यंत महत्त्वाची. फक्त शारीरिकदृष्ट्या काम करून बऱ्याचदा आपल्याला रिझल्ट जे आहेत ते मिळत नाही. त्यामुळे योगासनं करणं आणि त्याचा फायदा जो आहे तो आपल्याला प्रत्येक आजारपणात दिसू शकतो आणि त्याच्याने आपली एकूण शारीरिक आणि मानसिक म्हणजे आपण ज्याला विल पॉवर म्हणतो ना ती सुद्धा वाढायला आपल्याला या प्रकारच्या योगासनांनी मदत मिळू शकते. त्यामुळे प्रत्येकाने घरी जरी असले तरी कुठलाही आजार असला तर त्याच्या बरोबरीने कुठला तरी व्यायाम प्रकार व्यवस्थित नियमितपणे करणं जे आहे ते अत्यंत गरजेचं असतं. हे फार महत्त्वाचं आहे की प्रतिकारक शक्ती जी आहे ती वाढणं फार महत्त्वाचं आहे. कारण जर का प्रतिकारक शक्ती वाढली, प्रतिकारक क्षमता वाढली तर नक्कीच आजार हा उद्भवणार नाहीये. मात्र तरीही एखादा आजार झाला तर त्या आजारापासून लांब जाण्यासाठी जितकं रसायन महत्त्वाचं आहे, जितकी औषधं महत्त्वाची आहेत, तितकी योगासनं देखील महत्त्वाची आहेत का? म्हणजे पर्टिक्युलर एखाद्या आजारासाठी एखादं पर्टिक्युलर योगासन असं काही आहे का डॉक्टर? बघा तशी तर बरीच आहेत. आता मी तुम्हाला एक सिंपल उदाहरण सांगते की आता संतुलनची एक क्रिया आहे अमृत म्हणून. अमृत म्हणजे काय की त्याच्यामध्ये आपण जी आपली प्राणवायू आहे ती आपल्या शरीरामध्ये घेतो आणि त्याला आपण अमृत म्हणत असतो. अमृत कशामुळे की आता आपल्याला ज्या वेने ही अमृत क्रिया केली जाते त्याच्याने आपल्या शरीरातलं पित्त जे आहे ते शमन होतं. म्हणजे आता आपल्याकडे येणारा कुठला हायपर ॲसिडिटीचा पेशंट असला किंवा त्याला अपचनाचा खूप त्रास असला तर त्या व्यक्तीने जर का अमृत क्रिया खूप रेग्युलरली केली तर तो हमखास सांगतो की अरे ही क्रिया केल्यानंतर मला खूप फरक वाटतो. तसंच आपल्याकडे एक संतुलन शाबास क्रिया म्हणून आहे. आता कसं होतं प्रत्येक व्यक्ती सकाळ ते संध्याकाळ स्वतःच्या आयुष्याकरता झटत असतो, काहीतरी मेहनत करतच असतो, पण त्याला प्रशंसेची थाप जी आहे ती मिळत नसते. म्हणजे कोणी आपल्याला चांगलं म्हटलं की अरे वा तू हे गोष्ट केली ते खूप छान झालं तर आपसुकच आपल्या मनातला उत्साह वाढतो आणि त्याच्याने आपल्याला आपण जे काम करत असतो त्याच्यामध्ये अजून चांगले रिझल्ट्स दिसतात. तर डॉक्टर श्री बालाजी तांबे यांनी त्याच्यामध्ये शाबास क्रिया म्हणून एक समजवलेली आहे. तर ज्याच्यामध्ये काय असतं की कोणी तुम्हाला शाबासी दिली नाही तर स्वतः शाबासी स्वतःला कशी घेऊन टाकायची ह्याचा त्यांनी पूर्ण उल्लेख केलेला आहे. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की ती जी क्रिया आहे ती इथे आपण आपल्याला शाबासी देतो ती इथे तुम्ही तसंही बघितलं की आपल्या मित्राने जरी प्रेमाने तिथे हात ठेवला तरी आपल्याला एक आत्मन समाधान वाटतं. कोणालाही आपल्याला सहानुभूती दाखवायची असेल तर आपण ऑटोमॅटिकली त्याच्या या मसलवरती हात देतो कारण की त्याला त्याचा आधार वाटत असतो. तर या मसलवरती येणारं जे प्रेशर आहे त्याच्याने ऑटोमॅटिकली ब्रेनमधले काही सेंटर्स असतात की ज्याच्याने आपल्याला एक रिलॅक्स्ड वाटतं आणि आनंद वाटतो.
तर ही शाबास क्रिया केल्यानंतर बरेचसे मानसिक रुग्ण म्हणजे एस्पेशली ज्यांच्यामध्ये डिप्रेसिव्ह टेंडन्सी आहे किंवा खूप पटकन घाबरून जातात, एन्झायटी पटकन होते, अशा लोकांमध्ये शाबास क्रियाचा आपल्याला खूप चांगला परिणाम होताना दिसले. तसंच स्थैर्य म्हणून एक क्रिया आहे. तर ज्या लोकांना नर्वस टिश्यूचा डिसऑर्डर आहे किंवा पटकन कुठल्याही निर्णयावरती ते पटकन स्थिर होऊ शकत नाही, अशा लोकांना जी स्थैर्य क्रिया आहे ही केली तर त्याचेही त्यांना खूप चांगले परिणाम होताना दिसलेत. त्यामुळे अशा प्रकारच्या या सगळ्या क्रिया ज्या आहेत त्या कुठल्या ना कुठल्या आपल्या शरीरातल्या अवयवावरती, मानसिकतेवरती कुठेतरी काम करतातच आणि त्याचा आपल्याला फायदा होतोच. नक्कीच. खरं म्हणजे धक्काधक्कीच्या जीवनामध्ये आपण खूप गोष्टी ज्या आहेत त्या कमवत असतो. अगदी पैसा असेल, संपत्ती हो, असेल, अगदी. सगळ्या गोष्टी कमवत असतो. मात्र या सगळ्या गोष्टी कमवत असताना असंख्य गोष्टी या आपल्या हातून निसटत असतात. मग आपलं शरीर असेल किंवा मग आपला आनंद असेल, तो कुठेतरी आपल्यापासून दुरावत असतो. मात्र हाच आनंद जीवनामध्ये आणण्यासाठी आपल्याला योगा किती फायद्याचा ठरू शकतो, हे आपल्याला डॉक्टरांकडून नक्कीच जाणून घ्यायचं आहे. मात्र ब्रेकची वेळ झाली. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम संजीवनी. ब्रेक नंतर साम संजीवनीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. खरं म्हणजे डॉक्टर, आज आपण व्यायामाबद्दल बोलतच आहोत. तर आजकाल पाहायला मिळतं की काही जे लोक असतात ते अजिबात व्यायाम करत नाही. काही लोक प्रचंड व्यायाम करत असतात, योगा करत असतात. मात्र काही केसेस अशाही पाहायला मिळतात, अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतील, छोटे छोटे आजार असतील तरी पटकन पेनकिलरकडे धावतात. हं. तर मग ही आजच्या जीवनातली ही जे काही बदल झालेले आहे, जीवनशैली जी काही बदललेली आहे की कुठलाही आजार झाला पटकन औषध घ्यायचं, हे एकीकडे, आणि व्यायाम करणं, व्यायामामुळे एखादा आजार होऊ नये किंवा व्यायामामुळे हे आजार जे आहेत ते दुरावलेले आहेत, असं काही आपल्याला जाणवलंय? बघा कसं आहे की व्यायाम हा महत्त्वाचा आहेच. कुठलाही आजार आपल्याला कमी करायचा असला तर त्याच्यामध्ये व्यायाम महत्त्वाचे असतातच. आता औषधं सुद्धा जी आपण देतो, की आता औषधं घेण्याचा सुद्धा एक आपण म्हणतो की नियम पाळायला पाहिजे, सगळं व्यवस्थित घ्यायला पाहिजे. तर बऱ्याचदा लोकं म्हणतात की येऊन प्रिस्क्रिप्शन घेऊन की "अरे डॉक्टरांनी मला इतकी औषधं दिली, मला तर खूप कंटाळा येतो, मी तर विसरूनच जातो, मला लक्षातच राहत नाही." असे सुद्धा म्हणजे इव्हन औषधं जरी दिलेली असली तरी त्यांना ते लक्षात राहतंच किंवा इच्छा होतेच त्याला घ्यायची असं नव्हे. तर व्यायामांचा बघा आपण औषधाशिवाय नुसतं व्यायाम करून कुठला तरी आजार बरा करू शकतो असं नव्हे. पण व्यायामाचा उपयोग जो आहे तो जसं मगाशी सांगितलं सर्क्युलेशनमध्ये होतोच. तसं आपल्याला आपल्या पेशंट्समध्ये एक जाणीव होते, की जेव्हा ते रेग्युलरली जर का योगासनं करत असले, स्पेशली या संतुलन क्रिया जर का करत असले, तर जो मानसिकता पॉझिटिव्ह होते किंवा जो उत्साह येतो त्यांच्या एकूणच त्यांच्या कंप्लीट चर्येमध्ये, त्याच्यातनं आपल्याला बरं होण्याची सुद्धा जी इच्छा असते ना आतमधनं ती वाढते. काहीतरी आपण वेगळं करूया ह्याची जी इच्छा आहे ती वाढते. त्यामुळे नियम जे आहेत आपल्याला वागण्याचे, त्याला फॉलो करण्याची सुद्धा इच्छा आपसूक वाढते. म्हणजे आपण जर का रेग्युलरली व्यायाम करायला सुरुवात केली तर तुम्हाला जाणीव होईल, की हा जो रुटीन आपण एकदा फॉलो करायला लागलो ना, की एकूण दिनचर्या जी आपल्याला करायला पाहिजे ती करण्याचा जे आपण कंटाळा करतो तो राहत नाही. म्हणजे आमचे जे पेशंट्स आम्ही बघतो, की त्यांनी जर का रेग्युलरली प्राणायाम केलेला असला रेग्युलर बेसिसवरती, तर त्यांना एक आपण जे काही डिसिप्लिन फॉलो करायला सांगतो त्याच्याबद्दलचं हे नसतं, की हे नको मला करायला. म्हणजे टाळण्याची प्रवृत्ती जी आहे ती नक्कीच कमी होते. त्यामुळे व्यायामाचा उपयोग जो आहे तो औषधांबरोबर आपण ज्याला म्हणतो तो होताना आपल्याला नक्कीच दिसतो. तर व्यायामसुद्धा औषधाचा एक भाग म्हणूनच आपण धरला पाहिजे असं मला मनापासून वाटतं. नक्कीच. खरं म्हणजे डॉक्टर, आपण जो उल्लेख केलेला आहे ते म्हणजे संतुलन क्रिया, ज्या हं. मगाशी आपण सांगितलं, शाबास क्रिया असेल किंवा स्थैर्य क्रिया असेल, हो. या सगळ्या क्रिया ज्या आहेत त्या आजकालच्या शाळेचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी खूप फायद्याच्या ठरतील. कारण काही विद्यार्थी आपण पाहतो ते प्रचंड उत्साही असतात, अगदी. अतिउत्साही असतात, आणि काही विद्यार्थी असतात ते नैराश्यामध्ये असतात. नेमकं त्यांच्याबरोबर काय घडलेलं आहे हे देखील कळत नाही, अगदी, अगदी अगदी. शांत बसणं. आणि काही विद्यार्थी जे असे असतात, म्हणजे 95% जास्त, जे बाहेरचे खेळ त्यांना आवडत नाही, मात्र व्हिडिओ गेम, कॉम्प्युटरवरती खेळ खेळणं, अगदी, मोबाईल अगदी. हाताळणं, या सगळ्या गोष्टी आवडतात. तर अशा सगळ्याच कॅटेगरीमधल्या विद्यार्थ्यांसाठी योगा कसं फायद्याचं ठरेल? बघा कसं आहे की योगासनाचं म्हणजे तुम्ही आता जे सगळे प्रॉब्लेम्स म्हणलात, की कधीतरी त्यांना अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट करायचं असतं, ते कसं जमू शकेल? किंवा कधीतरी आपल्याला नंबर्स कमी येतात आहे किंवा जो परफॉर्मन्स सगळे एक्स्पेक्ट करत आहेत, तो आपल्याकडून होत नाहीये, तर त्याच्यामुळे येणारी निराशा किंवा आता खूप सगळे आपल्याला एंटरटेनमेंटचे साधनं सगळीकडे अवेलेबल आहेत, तर त्याच्याकडे मन जे सतत धावतं आहे. तर या सगळ्या दृष्टीने आणि एकूणच त्यांच्या शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा योगासनांचा खूप फायदा होतो.
आता खरं तर आपल्या आज चांगली गोष्ट आहे, की आपलं योगा जे आहे ते पूर्ण वर्ल्ड लेव्हलला सगळीकडे आता त्याला मान्यता प्राप्त झालेली आहे. त्याला सगळीकडे राबवलं जातं आहे. त्यामुळे योगाचा फायदा नक्की आहे हे आपल्याला कळलेलंच आहे. त्यामुळे योगा डे फक्त एक सेलिब्रेट न करता मला तर असं वाटतं, की प्रत्येक शाळेने सगळ्या मुलांना सकाळच्या वेळेला जेव्हा ते शाळेत पोहोचतात, तेव्हा काही फार त्यांनी जड गोष्टी खाल्लेल्या नसतात. तर पहिला खरं पिरियड योगासनांचा घेतलेला कधीही उत्तम. कारण की एकदा जर का सकाळच्या वेळेला आपल्याला फोकस करण्याची सवय लागली, तर मग ते उलट अभ्यासामध्ये आपल्याला त्याचा नक्कीच आपल्याला फायदा दिसेल आणि आपल्याला जे काही खूप जास्त पाठांतर वगैरे मुलांकडनं करवून घ्यावं लागतंय त्याची गरज आपल्याला पडणार नाही. तर साधा प्राणायाम जो आपण म्हणतो आहोत, तर त्याच्यामध्ये जेव्हा प्राणवायू आपल्या शरीरात जाते, तर त्याचा सगळ्यात जास्त फायदा जो होतो तो आपल्या ब्रेनकरता होतो. तर ब्रेनचं एकूणच कार्यक्षमता जी आहे ती वाढायला आपल्याला मदत मिळते. जरी खूप जास्त प्रमाणामध्ये होमवर्क मुलांना दिलं गेलं घरी, तरी त्या प्राणवायूमुळे जो मानसिक उत्साह राहतो, त्याच्यामुळे कंटाळा राहत नाही आणि म्हणून मग जे होमवर्क पण केलेलं असेल किंवा काही काम दिलं असेल, की बाबा हे तुम्ही सगळं व्यवस्थित करून आणा, त्याच्याकरताचा हुरूप जो आहे तो मुलांमध्ये नक्कीच राहू शकतो. आणि मी मगाशी सांगितलं तसं, की तुम्ही एकदा कुठले नियम पाळायला लागला, की ते जे डिसिप्लिन फॉलो करायची सवय लागते, त्याच्याने कुठलीही गोष्ट आपल्याला जड वाटत नाही करण्याकरता, की अरे हे कशासाठी मला करायला सांगितलं. तर त्यामुळे कुठलंही आपण काम जे त्यांना देणार आहोत, तर ते सुद्धा करण्याची त्यांची जी ताकद आहे किंवा जी इच्छा आहे ती व्यवस्थित राहते आणि त्यामुळे हे जे डिसिप्लिन आपण त्यांना फॉलो करायला सांगतो, की बाबा तुम्ही टीव्ही जो आहे तो 1 तासाहून कमीच बघा किंवा मोबाईल, टॅबलेट या तुमच्या वापरण्याच्या आत्ताच्या गोष्टी नाही, तर त्या गोष्टीचा त्यांना राग येत नाही. म्हणजे त्यांना ती जाणीव असते, की नाही बाबा हे डिसिप्लिनमध्ये आपल्याला गरजेचं आहे आणि आत्ता माझ्या आयुष्याचं ध्येय थोडा वेगळा आहे. तर त्यामुळे मी आत्ता माझ्या कामाला आणि माझ्या अभ्यासाला महत्त्व देणार आहे आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मला आयुष्यात पुढे करता येतील किंवा जेव्हा अगदी फावला वेळ असेल पण माझ्या आरोग्यालाही अहितकर ठरणार नाही, तेवढाच वेळ मी हे करणार आहे. तर त्यामुळे एकूणच आपण म्हणतो तसं आपल्या शारीरिकता, मानसिकता आणि एकूण आपल्या आध्यात्मिकता या सगळ्यांमध्ये बदल जो आहे तो आपल्याला होताना दिसतो. त्यामुळे लहान मुलांकरता मी तर उलट म्हणेन, की संतुलन क्रिया योगासारखा हा जो योग आहे, तो सोपा पण आहे, सगळ्यांना फॉलो करता येण्यासारखा आहे. घरी पण सगळेजण आरामात करू शकतात. तर उलट शाळांमधून अशा प्रकारे संतुलन क्रियायोग जर का शिकवला गेला, तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा जो आहे तो खूप प्रचंड प्रमाणात सोसायटीमध्ये मिळू शकेल असं मला अगदी मनापासून वाटतं. नक्कीच. डॉक्टर खरं म्हणजे आजकालची ही जी काही पिढी आहे, तरुण-तरुणी ज्या आहेत, त्या झिरो फिगरच्या मागे धावताना पाहायला मिळतात. लठ्ठपणा हा कुणालाच नकोय आणि कोणालाच नको. थोडं काही वजन वाढलं, अगदी 2-2.5 किलो वजन वाढलं तरी लगेच प्रत्येकजण कॉन्शियस होतं, की नाही, आता आपल्याला वजन कमी करायचं आहे. अशामध्ये मग त्यांचं खाणं-पिणं, डाएट्स फॉलो करणं, या सगळ्या गोष्टी हो. आल्याच. सगळ्यात महत्त्वाचं काय होतं, ज्यावेळेला वजन वाढतं, ज्यावेळेला अशी कॉम्पिटिशन लागते, की हिच्या एवढं किंवा ह्याच्या एवढं मला बारीक व्हायचंय, त्यावेळेला कुठेतरी मनामध्ये देखील निगेटिव्हिटी यायला सुरुवात होते. अगदी, तर अगदी खरं हीच निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी सोबतच वजन देखील कमी करण्यासाठी आपल्याला योगा कसा फायद्याचा ठरेल? बघा योगा ह्याच्याकरता फायद्याचं ठरेल कसं मी म्हटलं, की आपल्याला पॉझिटिव्हिटी राहते, आपल्याला करेक्ट निर्णय घेण्याची सुद्धा क्षमता राहते. आता झिरो फिगर तुम्ही शब्द वापरला. कसं आहे, की आयुर्वेदाच्या मताने 3 प्रकृती असतात. त्याच्यामध्ये वाताचा जो व्यक्ती असतो तो झिरो फिगर इझिली मॅनेज करू शकतो. जो पित्ताचा व्यक्ती असतो त्याची टेंडन्सी अशी असते, की वजन वाढतं पण आणि कमी पण होतं. त्यामुळे सतत कमी जास्त होत राहणं हे त्याच्या केसमध्ये नॉर्मल असतं. तसंच आपण कफ प्रकृतीचा विचार केला तर तो व्यक्ती हायर साईडलाच असतो. म्हणजे तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी त्या व्यक्तीचं वजन कमी होत नाही. थुलथुलीतपणाबद्दल आपण इथे बोलत नाहीये. म्हणजे खूप जास्त प्रमाणात वजन वाढणं तसं नव्हे. पण एक सौष्ठव आपण ज्याला म्हणतो, की भरदार, भरीव शरीर ज्यांचं असतं ते कफ प्रकृतीचे लोकं असतात. पण कफ प्रकृतीच्या माणसाने जर का विचार केला, की मी वातासारखा झिरो फिगरचा होतो, तर त्याच्या प्रकृतीला मानवण्यासारखं नाहीये. उलट मग भरपूर त्रास होतील आणि ते अत्यंत चुकीचं असतं. इव्हन आजच्या मॉडर्न सायन्सने सुद्धा मान्य केलेलं आहे, की हे जे काही आपण BMR वगैरे सगळा विचार करतो किंवा आपण म्हणतो, की ह्या हाईटला एवढंच वजन असणं अगदी करेक्ट आहे, तसं नव्हे. तर 3 प्रकारची लोकं असतात. एकदम बारीक, मधल्या प्रकृतीचे आणि मग खूप जाड. तसंच वयापरत सुद्धा आपलं वजन जे आहे ते वाढतं. म्हणजे साधारण 40शी गाठल्यानंतर माणसाचं वजन जे आहे ते थोड्या वर्ष वाढतं आणि मग नंतर परत डिजनरेशन जेव्हा सुरू होतं तेव्हा ते वजन परत कमी होतं. त्यामुळे 25च्या माणसासारखं दिसावं असं 40च्या व्यक्तीला वाटत असलं तर हा आधी मुळात एमच चुकीचा आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे वजनाचा विचार करताना आपल्याला रोजची कामं जमतात आहे का? कुठे थकवा सडनली वाटत नाहीये, ब्रेथलेस वाटत नाहीये,
लिथार्जी वाटत नाहीये हे तुम्ही लक्षात घ्या आणि ते तुमचं व्यवस्थित वजन आहे एवढं लक्षात ठेवा. 2-2.5 किलो इकडे-तिकडे होणं किंवा अगदी मी तर म्हणेन 4-5 किलो वजन पण इकडे-तिकडे होणं त्याच्यात काहीही दोष नाहीये. कारण की इव्हन सीझनप्रमाणे सुद्धा वजनामध्ये चेंजेस होतात. त्यामुळे आपलं वय, आपलं सीझन, आपली एकूण प्रकृती काय आहे, आपण कशा टाईपच्या फॅमिलीला बिलॉन्ग करतो, आपण कशा टाईपचं काम करतो आहोत, या सगळ्याचा विचार केला, खाण्यापिण्याची नीट काळजी घेतली आणि व्यायामाचा वापर रोज आपल्या रोजच्या दिनचर्येमध्ये ठेवला, तर मला नाही वाटत की कुठल्याही व्यक्तीला वजनाचा विचार करण्याची फारशी गरज पडेल. जे पण काही वजन अगदी वाढतही असलं, तर ते आपण थोडीशी काळजी स्वतःची घेतली, तर ते लगेचच जास्त असलं तर कमी होतं. काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. नक्कीच. खरं म्हणजे आजची ही चर्चा अतिशय महत्त्वाची होती. एक शेवटचा प्रश्न आहे, ते म्हणजे हे संतुलन क्रिया योग हे जे काही पुस्तक आहे, ते आपल्या प्रेक्षकांना जर का हवं असेल, तर त्यांना कुठे मिळू शकेल? बघा कसं आहे की आपल्याला हे जे संतुलनचे सगळे प्रॉडक्ट्स आहेत ते आपल्याला मेल थ्रू मिळू शकतात किंवा तुम्ही प्रत्यक्ष फोन केला तरीही घर पोहोचण्याची व्यवस्था आपण कुरिअर थ्रू त्याची करूच शकतो. आणि नाहीतर कधी संतुलनच्या कुठल्या सेंटरला तुम्ही भेट दिली तर तिथे हे पुस्तक तुम्हाला मिळेलच. त्यामुळे मला असं वाटतं की संतुलित पण राहावं, सगळ्या व्यवस्थित क्रिया पण आयुष्यात सगळ्या करता आल्या पाहिजे आणि सगळ्या आयुष्याची नीट आपल्याला आपल्याला नीट सांगड घालता येईल ह्याचाही प्रयत्न जो आहे तो प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात केलाच पाहिजे. एकूणच काय तर कुठलाही आजार होऊ नये, शरीर अगदी सुदृढ राहावं आणि मन देखील आनंद राहावं यासाठी योगा हा प्रचंड फायद्याचा ठरू शकतो. डॉक्टर आज आपण इथे आलात, इतकं छान मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. इट्स माय प्लेजर. साम संजीवनीमध्ये आज वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची. पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयासह, अधिक माहितीसह. आज मात्र आपली इथेच रजा घेते. नमस्कार. नमस्कार.